चला, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. महाराष्ट्रातील तमाम NMMS नावाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा. जुन्या आणि नव्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा. आपल्याला NMMS ची तयारी करताना आपण जो पार्ट बेसिक क्लिअर करतोय किंवा बेसिक कव्हर करतोय, तर हाच बेसिक पार्ट पुढे आपल्याला खूप हेल्पफुल राहणार आहे बाळांनो. कारण NMMS ची तयारी करणं म्हणजे एक प्रकारची ही आपल्याला डिग्री किंवा 12वी झाल्यानंतर जी स्पर्धा परीक्षा असते त्याची तयारी करणं होय बाळांनो. कारण त्यांना जे क्वेश्चन्स, त्यांना जो पॅटर्न असतो तोच पॅटर्न आपल्या परीक्षेचा आहे. म्हणून थोडंसं महत्त्वाची ही परीक्षा असेल. आपल्याला स्कॉलरशिप पण मिळेल आणि बेस पण आपला क्लिअर होईल. ओके, चला आले सर्वजण. यस, बऱ्याच जणांनी काल आपली लिंक शेअर केली होती बघा इतर ग्रुपला. तसं आज पण करा. मी आज काय करतो, एकाच मेसेजमध्ये हे 4 ते 5 लेक्चर झालेत ना, यांच्या यूट्यूबच्या लिंक टाकून देईन आणि मग तुम्ही ती शेअर करा आज. ओके, चला डन. यस, तुमच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना पाठवा बाळांनो. जे तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील त्यांना पाठवा. इतर ग्रुपलाही पाठवा. मामाच्या गावच्या ग्रुपला पाठवा, मावशीच्या गावच्या ग्रुपला पाठवा. बरोबर आहे. आणि कालच्या लेक्चरमध्ये लास्ट आपण बघितला होता पार्ट, तो म्हणजे कोणता, तर सहमूळ संख्या. बरोबर आहे. चलो प्रमिती बेटा, श्रेया, अजून चला लवकर. बर, आता बघा आपण काल जो लास्ट पार्ट बघितला त्याच्यानंतर आपण स्टडी करणार आहे संयुक्त संख्या. मला वाटतं तुम्ही हेडिंग लिहिली होती, बरोबर आहे का, संयुक्त संख्या. अब इसका नाम है, अंग्रेजी में इसको बोलते कंपोजिट नंबर. कंपोजिट नंबर. बघा आता याच्यानंतर आपल्याला स्टडी करायचं आहे ते म्हणजे रॅशनल इरॅशनल नंबर. परिमेय अपरिमेय संख्या, रॅशनल इरॅशनल नंबर्स. चला आता मला सांगा बरं, मूळ संख्या तर सर्वांना माहिती आहे, बरोबर आहे. मग कंपोजिट नंबर किंवा संयुक्त संख्या म्हणजे काय माहिती आहे? मूळ संख्यांच्या व्यतिरिक्त जेवढ्या संख्या आहेत त्या सर्व संख्यांना म्हणतात संयुक्त संख्या. त्या सर्व संख्यांना काय म्हणायचं? संयुक्त संख्या. कळालं का? यस, ओके. त्या सर्व संख्यांना म्हणायचं संयुक्त संख्या. चला कंप्लीट पाहता. आता थोडस इकडे या. एक ही तुमची काय होती? मुळे नव्हती, संयुक्त नव्हती, बरोबर आहे. बर, आता तुम्ही 2 ला काय म्हणता? मूळ संख्या. का तर या 2 ला फक्त 2 आणि 1 या दोघांनीच भाग जातो. स्वतः ती संख्या आणि 1 यांनी भाग जातो. याच्या व्यतिरिक्त कोणी जातो का? नाही. मग त्याला म्हणायचं मूळ संख्या. मग आपण असंच 3च्या बाबतीत बघितलं. 3,1 3,1. मग 3,1 म्हटलंय तर याचा अर्थ काय? 3 ला 3 आणि 1 नेच भाग जातो, बरोबर आहे ना. मग हे झालं तुमचं 3,1. बर, 4 ला बघा बरं, 2 नी जातो, 4 नी जातो, 1 नी जातो. 5 ला बघा, 5 नी आणि 1 नीच भाग जातो. 6 ला मात्र परत 2, 3, 6, 1 एवढ्या संख्यांनी भाग जातो, बरोबर आहे का? थांबा. अरे तर 6 ला कुणी भाग जातो? 2, 3, 6, 1 यांनी भाग जातो. म्हणजे बाळांनो बघा, मूळ संख्या असतील तर त्यांना फक्त 2च संख्यांनी भाग जातो, 1 आणि स्वतः ती संख्या. बघा 3 आणि स्वतः 1 आणि स्वतः ती संख्या 3. पण या संख्येला मात्र 3 संख्यांनी भाग जातो. म्हणजे याचा अर्थ काय? यांचे जे अवयव आहेत, यांचे 2-2 होते, यांना 3 अवयव आहेत, बरोबर आहे. म्हणजे 3 फॅक्टर आहेत त्याचे, 3 डिव्हिजन आहेत त्याचे. मग या संख्येला म्हणायचं संयुक्त संख्या. केव्हा म्हणायचं? जर स्वतः ती संख्या आणि 1 याच्या व्यतिरिक्त जर कोणत्याही संख्येने त्याला भाग जात असेल तर त्याला म्हणायचं संयुक्त संख्या. जसं पहा, 6 ला 6 आणि 1च्या व्यतिरिक्त कुणी भाग जातो? 2 आणि 3 न जातो. मग 6 काय झाली? संयुक्त झाली. पण मूळ संख्येला दुसऱ्या संख्येनं भाग जातो का? नाही जात. मग आपल्याला लिहितानाच तसं लिहायचंय. काय लिहायचंय बघा, तर इथं लिहिताना असल्या बायलँग्वेज लिहिणं गरजेचं आहे का? बघा इंग्लिशमध्ये लिहिणं गरजेचं आहे का? असेल तर सांगा, लगेच नोट करून देईन मी. पाहता इथं लिहा, ज्या संख्यांना बघा ज्या संख्यांना स्वतः ती संख्या
स्वतः ती संख्या आणि एक यांच्या व्यतिरिक्त आणि एक यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही संख्येने जर भाग जात असेल, इतर कोणत्याही संख्येने भाग जात असेल तर त्यांना संयुक्त संख्या म्हणतात. बघा, स्वतः ती संख्या आणि एक याच्या व्यतिरिक्त कोणी भाग जाओ, त्याला काय म्हणायचं? संयुक्त संख्या. त्यांना संयुक्त संख्या म्हणतात. ठीक आहे, चलो, संयुक्त संख्या म्हणतात. बरोबर आहे. बर, आता याच्यामध्ये बायलँग्वेज करू त्याला थोडंसं. बघा आता, द नंबर विच इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय एनी अदर नंबर्स अदर दॅन इट सेल्फ अँड वन. पाहता काय म्हटलं मी? द नंबर, बघा, द नंबर विच इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय, एनी अदर नंबर्स किंवा एनी नंबर्स अदर दॅन इट सेल्फ अँड वन. बघा, म्हणजे काय? एक आणि स्वतः ती संख्या याच्या व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने समजा भाग जात असेल तर त्याला म्हणायचं संयुक्त संख्या. त्याला काय म्हणायचं? संयुक्त संख्या. कळालं का? यस. बघा, बर, अजून एक महत्वाचं काय? ज्या संख्यांचे 2 पेक्षा जास्त अवयव असतात, आताच बघितलं ना आपण, ज्या संख्यांचे 2 पेक्षा जास्त अवयव असतात त्यांना म्हणायचं संयुक्त संख्या. द नंबर विच हॅज मोर दॅन टू फॅक्टर्स ऑर डिव्हिजर्स आर नोन ॲज कंपोजिट नंबर्स. म्हणू शकता असं. पहा आता, हां, तर इथे लिहा, ज्या संख्यांचे 2 पेक्षा जास्त अवयव असतात, 2 पेक्षा जास्त अवयव, फॅक्टर म्हणतो बघा आपण त्याला, जास्त अवयव किंवा डिव्हिजर्स. अवयव म्हणजे काय? डिव्हिजर असं म्हणा. इथं जास्त डिव्हिजर्स असतात त्यांना संयुक्त संख्या म्हणतात. संयुक्त संख्या म्हणतात. बरोबर आहे का? त्यांना संयुक्त संख्या म्हणतात. काय लिहू शकतो मग आपण? द नंबर विच हॅज मोर दॅन 2 डिव्हिजर्स. बघा, द नंबर्स, आताच मी सांगितलं ना डिव्हिजरचं. द नंबर्स विच हॅज मोर दॅन 2 डिव्हिजर्स, are known as कंपोजिट नंबर्स. चला, एवढं नोट करा म्हणजे आपल्याला लिहिता येईल मधामध्ये एक्झाम्पल वगैरे. आता एक अजून याच्यात एक सेंटेन्स आहे. ज्या प्राईम नंबर्स होत्या, ज्या मूळ संख्या होत्या, या मूळ संख्यांच्या व्यतिरिक्त जेवढ्या संख्या असतात त्यांना म्हणायचं संयुक्त संख्या. एक ही मूळही नाही आणि एक ही काय? संयुक्तही नाही. एक ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही. चला, फास्ट हो द्या. एक ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही. डन. ओके, चलो जानू बेटा, झालं का? यस. श्रेया, डन. चला, प्रमिती, डन बोला बेटा. झाला असेल ना? डन बोला.
द नंबर विच हॅज मोर दॅन 2 फॅक्टर्स ऑर डिव्हिजर्स. डिव्हिजर्स म्हणजे काय बाळांनो, ज्यांनी त्याला डिव्हाइड होतं त्याला डिव्हिजर्स म्हणतात, है ना. द नंबर विच हॅज मोर दॅन 2 डिव्हिजर्स नोन ॲज कंपोजिट नंबर. known as composite numbers. चला झालं का बघा. यस डन. चला डन. ओके, आता जाऊ पुढे. आता अजून एक सेंटेन्स लिहायचं याच्यावरती बाळांनो. पहा कुठलं, पहा आता, मूळ संख्यांच्या व्यतिरिक्त सर्व संख्यांना. चला, मूळ संख्यांच्या व्यतिरिक्त, मूळ संख्यांच्या व्यतिरिक्त, मूळ संख्यांच्या व्यतिरिक्त सर्व संख्यांना काय म्हणायचं, संयुक्त संख्या म्हणतात. का बोलते इसको, संयुक्त संख्या म्हणतात. बर, संयुक्त संख्या म्हणतात. कोणाच्या व्यतिरिक्त, मूळ संख्यांच्या व्यतिरिक्त. जेवढ्या मूळ संख्या आहेत त्या सर्वांच्या व्यतिरिक्त. म्हणजे ऐसा बोल रहे हैं. अभी जो 5वीं का क्लास चल रहा था उसमें तो हम सारे भोजपुरी में बात करें आए. ये तो बहुत इजी है. चलो, का कहता है ई ससुरा हमका ऐसा बोल रहा, मूळ संख्यांच्या व्यतिरिक्त सर्व संख्यांना का म्हणते, संयुक्त संख्या म्हणते. बरोबर है. मग हम इसको बायलैंग्वेज करेंगे. अदर देन, बोलिए क्या होगा भाइयों और बहनों, बोलिए अदर देन. चलो, अदर देन prime numbers, all are prime numbers. Other than prime numbers, all are composite numbers. What composite numbers? चलो, क्या कहता है ससुरा, other than all prime numbers remaining all are composite numbers. म्हणजे प्राइम नंबर सोडले तर बाकी सगळे तुमचे काय आहेत, कंपोजिट नंबर. लेकिन हमका एक डाउट है इसमें. ई वाला कौन सा डाउट है, ई वाला ई डाउट है. एक ही मूळ ही नाही आणि संयुक्त ही नाही. एक ही मूळ ही नाही आणि संयुक्त ही नाही. ई का मतलब ये होता है ना ई ससुरी प्राइम है और ना ही ई ससुरी संयुक्त है. चलो, कंपोजिट नाही, मूळ ही नाही आणि संयुक्त ही नाही. वन इज नाइदर प्राइम नॉर कंपोजिट नंबर्स. हम ऐसा लिखत बा इसको, वन इज नाइदर प्राइम नॉर कंपोजिट, नाइदर प्राइम नॉर कंपोजिट नंबर, नाइदर प्राइम नॉर कंपोजिट नंबर. चलो, one is neither prime nor composite number. One is neither prime nor composite number. चलो, कंप्लीट हो गया. चला चला, झालं का. चला, कमेंट दिसना चालल्यात. बर ठीक आहे, एकच मिनिट थांबा, एक ही मिनट रुको. अरे किधर गया, अरे तो कमेंट तो बहुत सारे आ गए आपके. यस, कंप्लीट, वाह. चलो, अगला लिखेंगे हम ई का बाद एग्जाम्पल लिखेंगे और एग्जाम्पल से कुछ सेंटेंस लिखेंगे जो क्वेश्चंस हो गए इंपॉर्टेंट. चलो, कंप्लीट हो गया. ओके, चलो अब लिखेंगे एग्जाम्पल. अब हमका बताओ, एक तो ना ही प्राइम है और ना ही कंपोजिट है, तो ई का मतलब ई कट गया. अब दू का है तो दुई वाला ई है, वो प्राइम है तो ई कंपोजिट नहीं हो सकता. बराबर है. तीन काय आहे, प्राइम आहे म्हणजे कंपोजिट होणार नाही, संयुक्त
होणार नाही. बर, 4 तुमची प्राईम आहे का? नाही. म्हणजे याचा अर्थ ही संयुक्त आहे का? याला 4 आणि 1च्या व्यतिरिक्त अजून कोणत्या तरी संख्येनं भाग जातो, म्हणजे 2 न जातो, है ना? मग त्याला म्हणायचं संयुक्त संख्या. बरोबर आहे. यस. 5 आहे का? नाही. 6 आहे का? आहे. 7 आहे का? नाही. 8 आहे का? आहे. 9 आहे का? आहे. 10 आहे का? तर आहे. अशा पद्धतीने ना आपल्याला संयुक्त संख्या टोटल नोट करायच्या आहेत. पण कशा लिहायच्या? पूर्ण नाही लिहायच्या. बघा आता, ई का एग्जाम्पल देखो. ई कहां से स्टार्ट होता है? ई तीनों तो है नहीं, तो ई का मतलब ई हो गया. ई 4 नंबर पहिली संयुक्त संख्या कोण झाली? 4. दुसरी 6. तिसरी 8. 9. 10. 12. 14. 15. 16. और ये बन गया आपका अप टू इन्फायनाइट. राईट. पण आपल्याला 100 पर्यंत स्टडी करायच्यात हा. चला याला कट करतो. बघा आता, झालं. हां, पहा आता मी याच्यावरती तुम्हाला काही सेंटेन्स लिहितो. बघा, 1 ते 100 पर्यंत एकूण कंपोजिट नंबर किंवा संयुक्त संख्या किती असतील? पहा बरं. 1 ते 100 पर्यंत बोला. 1 ते 100 पर्यंत एकूण किती असतील? 74 संयुक्त संख्या असून, मूळ संख्या वजा करा, बाकीच्या काय? संयुक्त संख्या असून त्यांची बेरीज, संयुक्त संख्या असून त्यांची बेरीज कोण सांगेल बरं? हे बघा, मूळ संख्या सोडल्या तर बाकी सगळ्या संयुक्त येतात. मग 74 संयुक्त झाल्या, 25 मूळ संख्या येतात. मग तुम्ही म्हणसाल सर 25 मायनस केल्यावर तर 75 राहायला पाहिजे. हे 74 कसं काय आलं? कारण एक ही तुमची काय? बघा, एकाचं आलं. ओ बघा आता काय, काही जणांचं म्हणणं आहे 74. सम ससुरे कह रहे हैं 74 और सम ससुरे कह रहे हैं 75. कुछ ससुरे है, कुछ ससुरी है ना? चलो. और रुद्रा बोल रहा 74. हाँ, एक नहीं. अब समझ में आई गवा. चला बाळांनो, 74 का होतं? 75 तर 25 तर तुमच्या मूळ संख्या आहेत. मग 75 व्हायला पाहिजे, पण 74 कसं काय झालं? कारण एक ही मूळ नाही, संयुक्त नाही. मग 1ला वजा करावं लागेल ना, त्याच्यामुळं किती येत आहे? 74. बर, मग पुढचं सांगा, त्यांची बेरीज काय? मूळ संख्यांची बेरीज 1060 होती, माहिती आहे तुम्हाला. बरोबर आहे. सांगा बरं, याची बेरीज काय असेल? मूळ संख्यांची बेरीज 1060 होती. तसं यांची बेरीज काय असेल सांगा? एक नाही. बरोबर आहे, एक नाही. करेक्ट आहे. सांगा ना आता. 1060 असेल तर यांची बेरीज काय असेल? लई सोप्प, लक्षात राहू द्या. 3989 आहे. पहा आता, अप टू 100. चलो, अप टू 100 टोटल कंपोजिट नंबर्स are 74 and their sum is 3989. 989. चलो, लक्षात ठेवा. प्राइम नंबरची सम काय? 1060. कंपोजिट नंबरची सम काय? 3989. राईट. 3989. बरोबर आहे. यस, करेक्ट आहे. एकच मिनिट. हा, बोला तुम्ही आन्सर सांगा मला, काय झालं तर. काय डाऊट? नाही डाऊट. बरं, आता मग मला पुढचा एक क्वेश्चन लिहितो मी, त्याचा आन्सर सांगा.
बघा, सर्वात लहान काय म्हटलं मी, सर्वात लहान इथं पाहता, सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती, संयुक्त संख्या बोला, सर्वात लहान संयुक्त संख्या पहा, स्मॉलेस्ट, बघा, स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर, स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर कोण असेल सांगा बरं. चैताली बेटा सांग. दोन नाही ना बेटा, दोन तर ही मूळ संख्या आहे. मग मूळ संख्या म्हटल्यानं ती संयुक्त कस काय होईल, ती तर प्राईम नंबर आहे. मग प्राईम नंबर आहे म्हटल्यानं ती कंपोजिट कस काय होईल, बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे दोन नसणार आहे. काय दोन नसणार आहे. यस रुद्रा महाराज का हो गया. ओ प्रमिती बेटा काय आलं, चार करेक्ट आहे. सर्वात लहान संयुक्त संख्या चार आहे. सर्वात लहान संयुक्त संख्या चार आहे. बर मी आता पुढचं एक सेंटेन्स लिहितो बघा. सर्वात लहान विषम संयुक्त संख्या कोणती. अरे बघा, सर्वात लहान विषम संयुक्त संख्या, सर्वात लहान विषम संयुक्त संख्या बोला. सर्वात लहान विषम संयुक्त संख्या इथं लिहा, स्मॉलेस्ट, स्मॉलेस्ट ऑड कंपोजिट नंबर, ऑड कंपोजिट नंबर. चलो, सर्वात लहान विषम संयुक्त संख्या, ऑड कंपोजिट, स्मॉलेस्ट ऑड कंपोजिट नंबर. ओ नो, आंसर भी आ गया. क्या बात है. अब देखो ई में कोनो है. चला सर्वांचं बघा झालं का लिहिणं. ए का लिखे तुम, जीरो कैसा का हो गया. श्रेया बेटा काय लिहिलं ते. जानवी बेटा तुझं याचं आन्सर करेक्ट आहे. सर्वात लहान संयुक्त संख्या चार, पण त्यांनी विचारलं सर्वात लहान विषम संयुक्त संख्या. मग आता बघा बरं, सर्वात लहान संयुक्त तर बरोबर आहे चार, पण ही विषम आहे का, नाहीये, सम आहे. मग ही होणार नाही. ही होईल का, सम आहे. ही पण सम आहे. ही काय आहे, पहिली विषम संयुक्त. काय आहे ती, पहिली विषम संयुक्त. कळालं. यस, मग पहिली विषम संयुक्त संख्या कोण आलं, 9 आलं. म्हणजे याचं उत्तर काय येईल, 9 येईल. आता अजून 2-4 लिहायचे ना आपल्याला असे पॉईंट. चला एवढं नोट करा बरं, म्हणजे आपल्याला क्लिअर करता येईल. एवढं नोट करा. एवढं क्लिअर नोट करा. चला झालं का. क्लिअर, कंप्लीट, ओके. चला जानवी बेटा झालं, डन. आता मी पुढे काय लिहितो पहा, त्याचं पण तुम्हाला उत्तर सांगायचंय. 2 अंकी सर्वात मोठी, बघा काय म्हणतोय मी, 2 अंकी सर्वात मोठी समसंयुक्त संख्या कोनो होगी, बोलो. अरे भैया और बहनों बताओ कोनो होगी. चलो बन गए, ओके. अब का लिखे हम अगला वाला, देखो. चला, सर्वात मोठी, सर्वात मोठी 2 अंकी. ओ नो, सर्वात मोठी 2 अंकी, बघा सर्वात मोठी 2 अंकी समसंयुक्त संख्या. काय, समसंयुक्त संख्या. बघा आता
टू डिजिट largest, टू डिजिट लार्जेस्ट इवन कंपोजिट नंबर। क्या बोल रहा है ससुरा? 2 डिजिट वाला सबसे बड़ा इवन कंपोजिट नंबर कौन है? बताओ भाइयों और बहनों, अरे वो मेरे देशवासियों, बोलो क्या होगा? ओ, आ गया तुहार तो आन्सर 98। यस, 98 करेक्ट आहे बाळांनो। जर मी असंच लिहिलं तर शेवटी काय तर 100 येतं, बरोबर आहे? मी 1 मिनिट वरचं जे आहे ना थोडंसं याला एक्सटेंड करतो। बघा इथं काय लिहिलं लाईनमध्ये 100 येईल, 100 संयुक्त आहे, 99 पण संयुक्त आहे, 98 संयुक्त आहे, 97 नाही येणार, 96 येईल, 95 संयुक्त आहे। मग असं इकडे रिव्हर्स आलो तर 4 पर्यंत येईल, बरोबर आहे? मग आता बघा 2 अंकी सर्वात मोठी समसंयुक्त संख्या, 2 अंकी सर्वात मोठी संख्या 99, पण ती विषम आहे, ऑड आहे ना ती। 99 काय ऑड आहे, बरोबर आहे? मग त्याच्यात थोडंसं अलीकडे आलो, 98 आलं, थोडंसं अलीकडे आलो, 98 आलं। 98 काय आहे? 98 सम आहे। मग सर्वात मोठी 2 अंकी समसंयुक्त संख्या कोण असेल? 98 असेल, करेक्ट आहे। म्हणजे याचं उत्तर काय आलं? 98। चला आता मी अजून एक सेंटेन्स लिहिणार आहे, बघा का आहे तो ओ सेंटेन्स देख लो। 2 अंकी सर्वात लहान विषम संयुक्त संख्या कोणती? हे सर्वात लहान विषम संयुक्त संख्या आहे ना, 2 वेळा विचारले। 2 अंकी 2 डिजिट, 2 अंकी सर्वात लहान विषम संयुक्त संख्या, बोला विषम संयुक्त संख्या। 2 अंकी सर्वात लहान विषम संयुक्त संख्या, 2 डिजिट स्मॉलेस्ट, 2 डिजिट स्मॉलेस्ट ऑड कंपोजिट नंबर, ऑड कंपोजिट नंबर। बोलो 1 मिनिट लिहा तुम्ही। चला 2 अंकी सर्वात लहान विषम संयुक्त संख्या, 2 डिजिट स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर, बट विच ऑड कंपोजिट नंबर पाहिजे? यस, ऑड कंपोजिट नंबर। काय आलं? 11 नाही बाळांनो, 11 नाही हा, 11 तर मूळ आहे ना, 11 इट इज अन प्राइम नंबर, सो इफ इट इज प्राइम नंबर, सो हाउ इट बिकम अ कंपोजिट नंबर? यस, ओके, त्याच्यामुळे 11 येणार नाही, 11 येणार नाही। जे प्राइम नंबर्स आहेत ते कंपोजिट नंबर पॉसिबल नाहीये बेटा, बरोबर आहे ना? यस, म्हणजे याचा आन्सर काय यायला पाहिजे? 15 बराबर आहे का? बघा 15 कस काय? हा पहा, 2 अंकी कुठून सुरू झाले? इथून सुरू झाले। आपल्याला काय पाहिजे? इव्हन पाहिजे का ऑड पाहिजे? महत्वाचे ऑड पाहिजे। इव्हन 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 ऑड, इव्हन 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 ऑड, बरोबर आहे का? इव्हन 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 ऑड। चला करेक्ट, बरोबर आहे का? बोला। चला बरोबर आहे, ओके। आता एक लास्ट वाला सेंटेन्स लिहायचंय बघा, त्याच्यानंतर मग आपण जाऊ नवीन याच्यामध्ये रॅशनल इरॅशनल नंबरकडे, पण मधामध्ये एक स्क्वेअर नंबर्स कंप्लीट करायचा आपल्याला। चला इथपर्यंत झालं का? बघा झालं ना? हां चला क्लिअर करू। ओके, आता बघा एक प्रश्न आहे तुमच्यासाठी, कोण उत्तर सांगेल? तुम्हाला सगळ्या तर गोष्टी माहीत आहेत आता, स्मॉलेस्ट, लार्जेस्ट, 2 डिजिट, सिंगल डिजिट, ओके। हां पाहता, चला या आपण असं म्हणू शकतो, पहा 2 अंकी सर्वात मोठी, 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या आणि
सर्वात लहान विषम संयुक्त संख्या यांची बेरीज किती? आणि सर्वात लहान विषम संयुक्त संख्या यांची बेरीज किती? व्हॉट इज द सम ऑफ टू डिजिट लार्जेस्ट प्राइम नंबर अँड स्मॉलेस्ट ऑड कंपोजिट नंबर? पहा, व्हॉट इज द सम ऑफ टू डिजिट चलो, व्हॉट इज द सम ऑफ टू डिजिट लार्जेस्ट प्राइम नंबर and smallest odd composite number? चला, हा बोला. 100 आलं बरं, काहींचं 100 आलंय. श्रेया बेटा 100 आलं. जान्हवीचं आलं 106. 112 नाही का आलं कोणाचं? 112. 112. आलं नाही का कोणाचं? 106. ओके, चलो. 112 वाला कोण आहे मला सांगा. काय 112 वाला कोण आहे आपल्यातलं? बोला. नाही आलं? बरं, ठीक आहे. चला चला, काय अडचण नाही. सोपं आहे ना बाळांनो. सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या कोण आहे? 97. बरोबर आहे. आणि सर्वात लहान विषम संयुक्त संख्या आत्ताच बोललो. काय बोललो आपण थोड्या वेळापूर्वी? तर कोण होतं? 9 होतं. यांची ॲडिशन करा, 106 येते. यस रुद्रा, हार तुम काहे रॉंग हो गए. प्रमिती बेटा तुझे आलत. नाही नाही, तू काय केली माहितीये? 2 अंकी बा, 2 अंकी तू ऑड कंपोजिट नंबर घेतली, म्हणजे 15 घेतलीस तू. तुझं काय आलं तसं 97 + 15 केलीस. बरोबर आहे का? असं केली. पण ते तसं नाही आहे. त्यानं म्हटलं नाही ना 2 डिजिट कंपो. इथं बा सर्वात लहान विषम संयुक्त संख्या एवढंच म्हणलंय. 2 अंकी सर्वात लहान विषम संयुक्त संख्या म्हणलं नाही. किंवा इथं सुद्धा स्मॉलेस्ट 2 डिजिट स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर असं म्हटलं नाही. ऑड कंपोजिट नंबर फक्त काय म्हटलं? स्मॉलेस्ट ऑड कंपोजिट नंबर असं म्हटलं. बरोबर आहे? यस, करेक्ट आहे का? चला, चलो चलो, बरोबर आहे का? बोला. झालंय. यस, ओके. हा, आता आपल्याला हेडिंग लिहायची. एक 2 सेंटेन्स आहे, मग तो 2 सेंटेन्स मध्ये क्लिअर होऊन जाईल. पहा काय आहे 2 सेंटेन्स मध्ये. पहा, इथं लिहा एकच मिनिट. पूर्ण वर्ग संख्या. का लिखेंगे? पूर्ण वर्ग संख्या. पूर्ण वर्ग संख्या त्याला म्हणतो बघा आपण चौरस संख्या. त्यालाच आपण म्हणतो चौकोनी संख्या. चौकोनी संख्या. आणि त्याला इंग्रजीत म्हणतो आपण स्क्वेअर नंबर. काय म्हणतो? स्क्वेअर नंबर. बरोबर आहे, त्याला म्हणतो आपण स्क्वेअर नंबर. मग आता हे स्क्वेअर नंबर असतात काय बरं? एखादं एक्झाम्पल सांगा बरं मला. कोण सांगेल? चौरस संख्या, चौकोनी संख्या यांचं एखादं एक्झाम्पल कोण सांगेल? बोला. हां, सांगा मला.
बोला, सांगा. एक एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला आयडिया येईल त्याच्याबद्दल काय म्हणायचंय मला. चुकलं तर चुकू द्या ना, काय अडचण नाही. बघा, अशा संख्या किंवा ज्या संख्या कोणाचा ना कोणाचा बाळांनो स्क्वेअर आहे, काय, ज्या संख्या कोणाचा ना कोणाचा स्क्वेअर आहे. यस, उत्तर आलं. 1 आलं, 4 आलं. पुन्हा बोला पुढं. रुद्रा महाराज. ओ रुद्रा, द वन मॅन आर्मी. रुद्रा 9, 16. वा वा वा, बरोबर आहे. हा, अशी संख्या जी कोणाचा ना कोणाचा स्क्वेअर असते. बरोबर आहे. 16 श्रेया, बरोबर आहे बेटा. यस. हां, अजून बरोबर आहे. प्रमिती बेटा करेक्ट आहे. चला बघा आता, अशी संख्या जी कोणाचा ना कोणाचा स्क्वेअर आहे. एक कोणाचा स्क्वेअर आहे? एकचा स्क्वेअर आहे. एक तुमची स्क्वेअर नंबर झालं है ना. बर, 4 कोणाचा स्क्वेअर आहे? 2चा स्क्वेअर आहे. 9 कोणाचा स्क्वेअर आहे? 3चा स्क्वेअर आहे. 16 कोणाचा आहे? 4चा स्क्वेअर आहे. 25 कोणाचा आहे? 5चा स्क्वेअर आहे है ना. पुढे 64 कोणाचा आहे? 8चा स्क्वेअर आहे. 100, यस, 121, 144, 1625, हे टोटल काय झाले आपले? हे स्क्वेअर नंबर झाले. ह्याला म्हणायचं स्क्वेअर नंबर. ओके, ह्याला काय म्हणायचं? स्क्वेअर नंबर. महत्वाचे आहेत हे. हा लक्षात, स्क्वेअर नंबर कोणाला म्हणायचं? ओके, आता याचाच एक आहे ना जुळा भाऊ आहे बाळांनो, एक बघा आता. चला, हे स्क्वेअर नंबर झालं. आता दुसरं बघा काय आहे. दुसरं आहे पूर्ण घन संख्या. पूर्ण घन संख्या यालाच म्हणतो आपण क्यूब नंबर्स. काय म्हणायचं? क्यूब नंबर्स. राईट, पूर्ण घन संख्या किंवा क्यूब नंबर्स. राईट, ओके. पूर्ण घन संख्या क्यूब नंबर्स. चला चला, कंप्लीट. पूर्ण घन संख्या किंवा क्यूब नंबर्स. झाले. राईट बेटा, यस, करेक्ट आहे. पहा, तर पूर्ण घन संख्या म्हणजे जी कोणाचा ना कोणाचा घन आहे. 1, 1चा घन. 8 कोणाचा घन? 2चा घन. 27 3चा घन. 125 5चा घन. पुढे 512 8चा घन. असे तुमच्याकडे खूप असणार आहेत, अप टू इन्फायनाइट. बरोबर आहे. 64 आहे. त्याच्यानंतर तुम्ही 125 झाला, 216 आहे है ना. त्याच्यानंतर 343 आहे. हे टोटल काय झाले तुमचे? पूर्ण घन संख्या. करेक्ट, यस. म्हणजे एक फक्त ओव्हरलुक आपल्याला माहित पाहिजे होतं की यांना काय म्हणतात. आता महत्वाचा भाग आपल्याला स्टार्ट करायचा आहे, ज्याचं नाव आहे परिमेय अपरिमेय संख्या. मला नाही वाटत की आज ते आपल्याला नोट करणं होईल. ठीक आहे, त्याच्यामुळं फक्त त्याचं काय बघूत आपण. पहिल्यांदा टोटल बेसिक स्टडी करूत आणि मग पुढे नोट करून घेऊ. ठीक आहे, चला आता हेडिंग लिहा. परिमेय अपरिमेय संख्या, रॅशनल इरॅशनल नंबर. बघा, परिमेय आणि अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या. ठीक आहे, रॅशनल इरॅशनल नंबर्स. चलो, ह्याला काय म्हणतात? रॅशनल अँड इरॅशनल नंबर. रॅशनल अँड इरॅशनल नंबर. 27 पण आलं बेटा. रॅशनल इरॅशनल नंबर. बर, नेमकं काय असेल बर परिमेय अपरिमेय संख्या? आपल्याला बुकमध्ये फक्त एक सेंटेन्स दिलेलं आहे. इट इज अन डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ नॉन टर्मिनेटिंग अँड रिक्युरिंग. इट इज कॉल्ड ॲज
इरॅशनल नंबर्स. आणि जर नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिक्युरिंग असेल तर ते असतं तुमचं इरॅशनल नंबर. असं दिलंय. काहीच नाही त्या वाक्यामध्ये मजा. बरोबर आहे. आपण याला डिटेलमध्ये स्टडी करूयात. बघा काय आहे. हा, काहीच लिहायचं नाही. या इकडे. समजा आणि शाळेच्या याच्यात असं दिलंय बाळांनो, ए डिव्हायडेड बाय बी व्हेन बी इक्वल्स टू, पहिल्यांदा व्हेन बी इज नॉट इक्वल्स टू 0, मग ही आहे तुमची परिमेय रॅशनल. अँड व्हेन बी इक्वल्स टू 0 देन इट इज इरॅशनल, अपरिमेय संख्या. बस बुकमध्ये एवढं दिलेलं आहे शाळेच्या. आणि आपल्या स्कॉलरशिपच्या बुकमध्ये काय दिलंय, इट इज अँड डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ नॉन टर्मिनेटिंग अँड रिक्युरिंग असं दिलेलं आहे. राईट. हां, चला मग ते ना आपल्याला स्टडी करता, ते आपल्याला पुढे स्टडी करायचं. पण त्याच्या अगोदर पहा बेसिक थोडंसं आपण डिटेल स्टडी करू. एक सांगा मला, आता मी समजा लिहिलं वर्गमुळात 25, ई का होगा आंसर, हम सबको पता है. ई का स्क्वेयर रूट का होगा, हम सबका पता है. ई का स्क्वेयर रूट का होगा, ई का स्क्वेयर रूट का होगा. अब बोलो 441 और 625 है ना. या सगळ्यांचं तुम्हाला वर्गमूळ काढता येतं की नाही, काढता येतं. काय म्हटलं मी, या सर्वांचं तुम्हाला वर्गमूळ काढता येतं का नाही, काढता येतं. बघा लगेच सांगतो आपण. 25चं वर्गमूळ काय येतं, 5 येतं. 36चं 6 येतं. बरोबर आहे. आपल्याला वर्गमूळ नाही काढायचं, फक्त माहीत असावं की बाबा याचं काढता येतं. बस. ओके. दुसरं पहा आता, याचं घनमूळ तुम्हाला काढता येतं का नाही, काढता येतं. याचं घनमूळ काढता येतं का नाही, काढता येतं. याचं काढता येतं, याचं काढता येतं. बर, आता का भैया याचं काय कसं काढायचं. 5व्या मुळात 32, इथं 5 आहे हा, याला 5व्या मुळात 5th रूट ऑफ 32 असं म्हणतात. हा, ओ 5 6 8 12 सांगले सगळ्यांचे उत्तर काढले. बर, ठीक है. आता हम का बोल रहे ध्यान में रखो, परिमेय अपरिमेय. हम ऐसा बोल रहे, पाहता ज्या संख्यांचं तुम्हाला वर्गमूळ काढता येते, ज्या संख्यांचं तुम्हाला वर्गमूळ काढता येते, या सर्व संख्यांना म्हणायचं परिमेय संख्या. का बोलने का इसको, इसको बोलने का परिमेय संख्या, रॅशनल नंबर्स. ज्या संख्यांचं तुम्हाला वर्गमूळ काढता येतं त्या सर्व संख्यांना म्हणायचं परिमेय संख्या. एक पॉइंट क्लिअर झाला. बघा आता दुसरा पॉइंट, ज्या संख्यांचं तुम्हाला वर्गमूळ काढता येतं त्याला म्हणायचं परिमेय संख्या. चला, एक पॉइंट क्लिअर झाला. ज्या संख्यांचं घनमूळ काढता येतं, ज्या संख्यांचं चौथं मूळ, आता चौथ्या मुळात 16 म्हणजे 2 येतं, 5व्या मुळात 32 म्हणजे 2 येतं, 6व्या मुळात 64 म्हणजे 2 येतं, 7व्या मुळात 128 म्हणजे 2 येतं. बरोबर आहे. मग हे ज्या संख्यांचं तुम्हाला वर्गमूळ काढता येतं त्याला परिमेय संख्या. ज्या संख्यांचं तुम्हाला घनमूळ काढता येतं, पहा काय म्हणलं, ज्या संख्यांचं तुम्हाला घनमूळ काढता येतं, ज्या संख्यांचं तुम्हाला चौथं मूळ काढता येतं, ज्या संख्यांचं तुम्हाला 5वं मूळ काढता येतं. म्हणजे काय, ज्या संख्यांचं स्क्वेअर रूट काढता येतं, ज्या संख्यांचं क्यूब रूट काढता येतं, ज्या संख्यांचं 4th रूट 5th रूट 6th रूट एनी रूट काढता येतं, त्या सर्व संख्यांना म्हणायचं परिमेय संख्या. ई को भी का कहते हम, परिमेय संख्या कहते. याला पण का म्हणायचं, परिमेय संख्या म्हणायचं. रॅशनल नंबर्स. व्हॉट आर यू सेइंग, रॅशनल नंबर्स. ज्या संख्यांचं वर्गमूळ, घनमूळ, चौथं मूळ, तिसरं मूळ, 5वं मूळ, 6वं मूळ, 7वं मूळ कोणतंही मूळ काढता येतं, त्या सगळ्या संख्यांना काय म्हणायचं, रॅशनल नंबर म्हणायचं, परिमेय संख्या म्हणायचं. बघा काहीच लिहायचं नाही आपल्याला, बिलकुल काहीच लिहायचं. मी व्यवस्थित लिहून देतो तुम्हाला नंतर. आलं, 2 पॉइंट क्लिअर झाले. बरोबर आहे. चलो, 2 पॉइंट क्लियर झाले. अब तीसरा देखो क्या कहता है ई ससुरा. अब तीसरे वाले में हमका ऐसा बोल रहा, अगर मैं ऐसा लिखूं, ई में ऐसा लिखूं का जिसका ना स्क्वेयर रूट ही निकले, ना ही स्क्वेयर रूट निकले उसका. बरोबर आहे. पाहता मी काय म्हणतोय. दुसरं समजा असं लिहिलं 17 15 क्यूब रूट ऑफ 40, ओ नो, क्यूब रूट ऑफ 47, ओ नो, 5th रूट ऑफ इथे 9, 4th रूट ऑफ 10. यांची उत्तरं काढता येत नाहीत, यांची उत्तरं काढता येत नाहीत. बरोबर आहे. मग आपण काय म्हणायचं,
ज्या संख्यांचं आपल्याला वर्गमूळ, घनमूळ, चौथमूळ, पाचवमूळ काढता येतं त्यांना म्हणायचं परिमेय संख्या. ज्या नंबर्सचं स्क्वेअर रूट, क्यूब रूट, फोर्थ रूट, फिफ्थ रूट, सिक्स्थ रूट, एनी रूट फाइंड आउट करता येतं त्याला म्हणायचं रॅशनल नंबर. पण ज्या संख्यांचं आपल्याला ना स्क्वेअर रूट काढता येतं, ना क्यूब रूट काढता येतं, ना फोर्थ रूट काढता येतं, ना कुठलंही रूट काढता येतं त्यांना म्हणायचं अपरिमेय संख्या. मग ह्या झाल्या अपरिमेय संख्या. काय झाल्या? अपरिमेय संख्या झाल्या. बरोबर आहे का? हो. यांना म्हणायचं अपरिमेय संख्या, इरैशनल नंबर्स. का म्हणते इसको? इरैशनल नंबर म्हणायचं. ई का बोलते हम? इरैशनल नंबर. कोनो को जी का हम ना ही स्क्वेयर रूट निकाल सकते, ना ही उसका क्यूब रूट निकाल सकते, ना ही फोर्थ रूट निकाल सकते, ना ही एनी रूट निकाल सकते, उका हम बोलेंगे अपरिमेय संख्या, इरैशनल नंबर. अब जिसका निकालने आता उसको बोलेंगे परिमेय संख्या, रैशनल नंबर. आया समझ में? अरे वो ससुरो और ससुनिया, अरे वो ससुरी, बात समझ में आई का? हम का बोल रहे? हम ये बोल रहे तुमका जी का स्क्वेयर रूट निकालने आता उका आंसर होता है रैशनल नंबर, जी का नहीं निकालने आता उका होता है इरैशनल नंबर. तो ये रॅशनल नंबर म्हणजे परिमेय संख्या झाल्या, हे इरॅशनल नंबर म्हणजे अपरिमेय संख्या झाल्या. का यांचं वर्गमूळ, घनमूळ, चौथमूळ कोणतंही मूळ काढता येत नाही. बर, अब लिखो आगे वाला. ई बन गया -25, ई बन गया -17, ई बन गया क्यूब रूट में -45. ओ नो, गंदी बात हो रही थी. चलो, ई बन गया -125, ई बन गया फोर्थ रूट -12, ई बन गया फिफ्थ रूट -10. अब देखो का कहता है ई ससुरा. ओ 5 फिफ्थ रूट ऑफ 32. ई देखो, अगर 2 को तुम 5 टाइम्स लिखोगे, 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2, तर बघा बरं काय येतंय. 2 इंटू 2 4, 4 टू जा 8, 8 टू जा 16, 16 टू जा 32, कुठं जा? टूच जा. इंग्लिश मीडियम वाल्यांचं भारी आहे बघा. टूच जा, टूच जा, टूच जा, टूच जा, कुठं जा? टूच जा. बरोबर आहे. हे जे आहे ना, तुम्हाला काही पाठ नाही करायचं, फक्त 2 आणि 3 यांची मी सिरीज लिहून देईन तुम्हाला. 2चा 1 घात असेल, 2चा पॉवर 2 असेल, 2चा पॉवर 3 असेल, 2चा पॉवर 4 असेल, 2चा पॉवर 5 असेल, 2चा पॉवर 6 असेल, तर काय येतं? मग त्याच्या उलटमध्ये काय? 2चा पॉवर स्क्वेअर रूट ऑफ समजा 4 असेल, क्यूब रूट ऑफ 8 असेल, फोर्थ रूट ऑफ 16 असेल, फिफ्थ रूट ऑफ 32 असेल, तर त्यांचा आन्सर काय येतं? 2 2 2 2 2 असं येतं. ओके, चला या झालं हे. मग आता बघा का बोलतो मी. ज्या संख्यांचं वर्गमूळ काढता येतं त्यांना म्हणायचं परिमेय संख्या. ज्या संख्यांचं घनमूळ, चौथमूळ, पाचवमूळ, सहावमूळ, सातवमूळ, आठवमूळ, नवमूळ, एनी मूळ काढता येतं त्याला म्हणायचं परिमेय संख्या, म्हणजेच काय? रॅशनल नंबर. पण ज्यांचं वर्गमूळ, चौथमूळ, तिसरं मूळ, घनमूळ कोणतंच मूळ काढता येत नाही त्याला म्हणायचं अपरिमेय संख्या. काय म्हणायचं? अपरिमेय संख्या. आणि जर समजा एखादी संख्या, आता हे महत्वाचं आहे, जर एखादी संख्या वर्गमूळ असेल, घनमूळ असेल, चौथमूळ असेल, पाचवमूळ असेल, स्क्वेअर रूट असेल, क्यूब रूट असेल, फोर्थ रूट असेल, एनी रूट असेल, पण जर ती संख्या निगेटिव्ह असेल, म्हणजे काय? आतमध्ये एखादी संख्या मायनस असेल, आतमध्ये एखादी संख्या ऋण असेल, मग भलेही ते 25 असो का 125 असो, काय बी असो, आतमध्ये संख्या ऋण दिसली की तिला म्हणायचं अपरिमेय संख्या. काय म्हणायचं? अपरिमेय संख्या. मी पुस्तकातल्या याच्याकडे आलोच नाही बरं अजून. इरॅशनल नंबर. काय म्हणायचं याला? इरॅशनल नंबर. ह्याला म्हणायचं इरॅशनल नंबर. कळालं? 4 पॉइंट क्लिअर झाले बघा. ज्या संख्यांचं वर्गमूळ, घनमूळ काढता येतं त्यांना म्हणायचं परिमेय संख्या. ज्यांचं काढता येत नाही त्याला म्हणायचं अपरिमेय संख्या. पण वर्गमूळ, घनमूळ कोणत्याही मुळामध्ये जर एखादी संख्या ऋण असेल तर त्या संख्येला म्हणायचं सरळ सरळ अपरिमेय. काहीच विचार करायचा नाही, याचं स्क्वेअर रूट निघेल नाही निघेल काही माहित नाही. बरोबर आहे? यस. तर त्याला काय म्हणायचं मग? अपरिमेय संख्या. आलं इथपर्यंत? ओके. आता तुम्ही म्हणसाल सर मग 1 का होय, 2 का होय, 3 का होय, बाहेर वर्गमूळ घनमुळात नाहीये, बाहेर
1 2 -4 -3 -5 9 8 7/2 4/3 हे काय आहे मग? हे नाहीत का परिमेय संख्या? आहेत. जर स्क्वेअर रूटच्या बाबतीत आलं तर हे नियम लागू, आणि जर असं आलं तर यांना म्हणायचं परिमेय संख्या. तुम्ही म्हणसाल सर मायनस आहे. हो मायनस आहे, पण स्क्वेअर रूटमध्ये कुठं आहे? ते बाहेर मायनस आहे. काय? बाहेर मायनस आहे. त्याच्यामुळं यांना म्हणायचं परिमेय संख्या. मग यांचंही आपण टाईप वाईज डिवायडेशन केलेलं आहे, कॅटेगराईज केलेलं आहे. कसं कॅटेगराईज केलेलं आहे? काही धन असतील तर त्यांना म्हणायचं पॉझिटिव्ह रॅशनल नंबर्स, निगेटिव्ह रॅशनल नंबर्स, धन परिमेय संख्या, ऋण परिमेय संख्या, असं कॅटेगराईज केलेलं आहे. बरोबर आहे? यस. आता फक्त आपण याचं काय बघितलं? स्टार्टिंग पॉईंट बघितला. बाकी लिहिलेलं काहीच नाही. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये याला नोट करणार आहे. ओके, चला इथपर्यंत आले का? यस बाळांनो. ओके, याच्यामध्ये खूप आहे. एक लेक्चर कंप्लीट लागतं फक्त रॅशनल इरॅशनलचा अंडरस्टँडिंगसाठी. एक लेक्चर कंप्लीट लागतं. पुढे आहे ना आपल्याला डेसिमल रिप्रेझेंटेशन, म्हणजे काय? दशांशाच्या उजवीकडे एकाच अंकाची किंवा अंकांच्या गटाची पुनरावृत्ती होत असेल तर त्याला म्हणतात परिमेय संख्या. ओके, हे आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये घ्यायचं आहे. आलं लक्षात? चला, या लेक्चरची मी लिंक आपल्या ग्रुपला पाठवून देतो, व्हॉट्सअपची पण पाठवून देतो. याच लेक्चरची नाही, मागच्या 3-4 लेक्चरची लिंक आहे ना बनवून असे मी तुमच्या ग्रुपला पाठवून देतो. तेवढं तुम्ही शेअर करत चला. ओके, दुसऱ्या ग्रुपला आहे ना, तेवढं तुम्ही शेअर करत चला. तुमच्याकडे जे असतील ग्रुप त्यांना शेअर करा, तुमच्या शाळेचे मित्र असतील त्यांना शेअर करा, सर्वांना शेअर करत चला. ओके, यस. चलो मग, आलं लक्षात? बरं, आलं का एवढं क्लिअर? जे काय आपण बघितलं असते महत्वाचा पॉईंट होता बरं आजचा. ओके, चला मग थांबू तिथे. ओके, डन. चलो बाय बेटा, बाय. यस, ओके, डन.